आंघोळ घालतो का? एकदम एक नंबर दिसले माझ्या दादा तुम्ही. काय गावात आहे का तुमच्यासारखं हँडसम माणूस कुणी? अर्धा मानी नाही तसं नाही. अहो आपल्या धंद्याची स्टाईल आहे ना बाबा ही. चास मारून घेतो का? अहो दादा काय बोलताय राव. आपली स्टाईल आहे धंद्याची. आजपर्यंत ताकद नाही झाली कुणाची आपल्या अंगावर हात टाकायची. होय, तेवढं आहे बरं का दादा. चल ओरख. दादा बोल. ते मामाच्या पोरीवर लग्न करणार आहे का? त्यात काय विषय आहे काय? ते आपलीच आहे. लागतंय धंद्याला. काय नाही नाही म्हणलं धंदा पण कसा चालू आहे. गावात दिसत नाही तुम्ही लय बिजी असता राव. करोडाची उलाढाल तुमची. करावं लागते. नाही म्हणलं ते तुमच्या मामाची पोरगी ती त्या ड्रायव्हर बरोबर बोलत होती. काय ते ड्रायव्हर बरोबर बोलत होते असं गावातली लोक म्हणतात बरं का. मला एवढं काय त्यातलं माहित नाही. तुम्ही बसा ना. कोण कोण आहे ड्रायव्हर? त्यो सचा नाही का? सचा हो गावातला. सच्चा? हा त्याच्याबरोबर बोलतात असे लोक म्हणतात तुम्ही बसा हो दादा बसा. तो बघितलं का? मी एक दोन वेळा बघितलंय पण आपल्याला काय तुम्ही परत म्हणसाल मी याचं त्याला करतो. तुम्ही बसा ना दादा. कसं आहे तुमचं लग्न होणार आहे दादा. आमच्यासारख्या माणसाने लक्ष ठेवायला पाहिजे तुमच्या होणाऱ्या बायकोकडे वहिनीकडे. बाकी बॉडी लय कडक झाली बरं का दादा. ए नाग्या पडीत नाही. ए नाग्या गाडी करायला आला काय? ये चल पाय गाडी बायको. काय चांगला माणूस होता पण पूर्ण वया गेलं होतं पूर्ण. गेलं पळून. काय विषय दादा याचा? त्याचा विषय लय खोल आहे. होय त्याचा विषय नको काढू. त्याचा विषय सांगायला गेलं ना तुझ्या पायाखालची माती हल्ली. दादा आपल्याला काय करायचंय का येड येते. चल उरक. सच्याकडे बघायची. तरी काय विषय असेल याचा? तुला विचारूनच घ्यायचं का माझ्या तोडून? नाही अख्ख्या गावाची खबर तुझ्यापाशी तुला माझ्याकडनंच घ्यायची का? नाही तसं नाही दादा. काय दिसताय आज तुम्ही? अरे मागाचा विषय फक्त तुझ्यात आणि माझ्यात. हा त्या नाग्याचा ना? नाग्याचा विषय काढतो का? कुठला विषय? त्याच्या आधीचा विषय तू काय बोलला होता मला? कुठला विषय? त्याच्या आधीचा विषय. कुठला विषय? हमारे डोके में कुछ रहतच नाही ना दादा. असंच पाहिजे. विषय फक्त तुझ्यात आणि माझ्यात. होय होय दादा. अरे ये ये बस. कुठे गेलता एवढा उन्हात आणायचं? ते गेलतो आरटी ऑफिस मध्ये. होय. हा 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 हा. आरटी ऑफिसला काय काम काढलं आता? लायसन रिन्यू करायला. होय. अरे देवाने पण एक आयडिया करायला पाहिजे होती. माणसाचं पण लायसन रिन्यू व्हायला पाहिजे होतं रे. माणसाचं रिन्यू केलं असतं म्हणजे कसं असतं आपल्याला बी रिन्यू करून मिळलं असतं ना. पैकी वय वाढलं असतं. लायसन केलं की वय वाढलं. लायसन केलं की वय वाढलं. पण अण्णा ती लोकसंख्या किती वाढली असते बरोबर. ते बी मात्र बरोबर आहे बरं का. तू म्हणतोय ती मात्र खरं आहे बघ. परमेश्वराने दिलं तेवढं जीवन जगायला बास किती एवढं मग. ना मला तर असं वाटतंय बाबा हा ही जीवनच आनंदाने घालवं आपलं. मग काय तर मग तेच की बाकीचं काय मग आणखी तात्या काय बरं आहे सगळं. येऊ का च्या प्यायला घरी? नका बाबा म्हणला एवढाच बस बाबा. होय. हात जरा हात हात. हळू 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 हळू. तब्येतीला सांभाळ बाबा. तब्येत लय वाढली तुझी. होय की. हा तब्येतीची काळजी घे. बघू मी येईल एका दिवशी घरी मग. होय होय. जा घरी तू बी आता लय वाटवर बसू नको. नाही नाही जातो मी बी आता निघालो. आलतो देवाच्या पाया पडाय आलतो ना. हा ते बसलो घडी परत देवापाशी. आता आपल्याला काय तीच कामं आणि राहील. मग काय ते देव जरा हा चालतंय. देव बाबा गाडी अजून ठेवली होती. मग हा बरं बरं बरं. चालतंय. हा ये ये. चला म्हणे.
या काकी बसा. हाय का बरं? बरे कस काय येणं केलं? ब्लाऊजचे पैसे द्यायला आलती. होय. लय दिवस झाले तुझ्या पैशाला म्हणून पैसे द्यायला आलती. अहो पैसे काय कुठं पळून जात होतं वय तवा? हा राहू द्यायचं परत द्यायचं होतं. नाही पण तुझं हटावलं फोटो आहे बाई. दिलं पाहिजे तुला पैसे. सुनबाई बरं येते का तुमच्या आता? माहेराला गेली ती. होय. हो काय झालं हो तिला? मुलगी झाली. मुलगी झाली का? हो बघा मी म्हणलं होतं का नाही मुलगीच होईल म्हणून. मुलगीच झाली. बरं झालं. लक्ष्मीच्या पावलाने आली का नाही मुलगी? बर्फी द्या आता. लवकरच आणणार तुला बर्फी. तर नातीच्या बारशाला जायचंय मला. होय. हा येते मी आता बर का. बर्फी घेऊन या तेवढी येते एकदा. ना बर्फी घेऊन. हा. माझ्या घरी कवा सुनी ती काय माहिती. काय होता त्या अरे आपल्याला निपाणीला जायचं होतं. निपाणीला? हो. कशाला? तिथं कॅन्सरचं औषध मिळतं ना. तिथं तर मी मागच्याच आठवड्यात जाऊन आलो. अरे लयच भारी. मग तुला रस्ता वगैरे माहित आहे सगळं? हो माहिती की. चला कधी जायचंय मला? 2 दिवसात जायचंय आपल्याला. जरा लवकर सांगा. बर कसं आहे मला माझी कामं बघायला. बरं चालतंय सांगतो की. हा. आणि ते किलोमीटरचं काय तुझ्या? तात्या तुमच्याकडनं जास्त घेणार आहे का हो? काय तुम्ही दिल ते लय भारी गडे. तसे बी असल्या कामासनी लय पैसे नाही घेत. बरं झालं गडे. बापावर गेला तो. बर बर जाऊ का? नंबर आहे ना माझा? हो करतो फोन. हा आणि कुठे गेला आता? आधीच कॉलेजला उशीर झालाय. ही ड्रायव्हर लोकांना अशीच असतात. इशारा द्यायचा आणि पसारवायचं. आता येऊ दे फक्त. पप्पालाच नाव सांगते याचं. आज पण कॉलेजला उशीर होणार वाटतं. मला पण गाडी घ्यायची रे. घ्यायची आपल्याला एक गाडी. हा. तुला काय वेळेचं भान आहे की नाही? तुला माहित नाही माझं कॉलेज सकाळी 9 वाजता असतं? मग का नाही आलास? मॅडम ते हां दे कारण दे. रोज एक नवीन कारण असतं रे तुझ्याकडं. तुम्हा ड्रायव्हर लोकांना तर ना माझ्या पप्पानी डोक्यावर चढवून ठेवले. माझा तुमचा तर ना पगारच नाही केला पाहिजे. मग मस्ती जिरेल तुमची चांगलीच. तुला काय वाटतं रे? मालक आहेस तू? ड्रायव्हर आहेस तू ड्रायव्हर. आणि ड्रायव्हर सारखं राहा.
आम्हाला तुझ्यासारखी 56 ड्रायव्हर मिळतील मूर्ख कुठला. सचिन काय राव मॅडम तुम्ही काय बोलला त्याला तुम्हाला पटतंय का असं बोलायला. ओ मॅडम तुझं काय आता तुम्ही खूप चुकीचं बोललाय त्याला. मग काय डोक्यावर बसून घेऊ. तुम्हाला माहिती आहे का सकाळी तो का नाही आला तुम्हाला न्यायला. का नाही आला. ते आपलं बबडा आहे ना बबड्याचे पप्पा. सच्चा कुठे राहणार कसं तरी होत आहे. चॉकलेट सच्चा चल की सच्चा. अन्या सच्चा चल की. अन्या सच्चा चल की. अन्या सच्चा चल की. अन्या आहेत ना डॉक्टर. बरं वाटतंय बरं वाटतंय का आता. BP वाढला होता फक्त तुमचा. नाही घाबरू नका त्यांचा फक्त थोडासा BP वाढलेला आहे. बरं झालं तुम्ही लवकर घेऊन आला की औषधं घेऊन या मेडिकलमधून. मॅडम राहणं बरोबर होतं ना. हो बरे होतील थोडासा BP वाढलाय फक्त. काही काळजी करायला नाही. तुम्ही बसा रडू नका बसा 2 मिनिटं शांत व्हा बसा. कळलं का तुम्ही मोठ्यावर तुम्ही काय पण बोलता का आम्हाला. शिट मी काय बोलून बसले मग त्याला. नाही पटलं तुमचं असलं सर का. अरे ऐकून तर घे. नाही